नेक्स्ट टॉपिक बघा. सोल्युशन्स. Solution is a homogeneous mixture of two or more pure substances. दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्युअर सबस्टन्सेस घ्या, त्यांचं होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे एक जीव मिश्रण, त्याला सोल्युशन असं म्हणायचं. डिपेंडिंग अपॉन द साइजेस ऑफ द कंपोनंट्स, द मिक्सचर्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. मग हे जे कंपोनंट्स तुम्ही कन्सिडर करताय त्यांचा आकार केवढा आहे त्यानुसार त्याचे 3 टाइप्स सांगितलेले आहेत. कुठले कुठले 3 टाइप्स आहेत बघा. पहिल्यांदा त्यांची नावं बघूया. कोअर्स मिक्सचर, दुसरा आहे कोलायडल डिस्पर्शन आणि तिसरा आहे ट्रू सोल्युशन. या प्रत्येकामध्ये पार्टिकल साईज वरती सगळं काही अवलंबून राहील. कोअर्स मिक्सचर कुणाला म्हणतात बघा. साईज ऑफ द कन्स्टिट्युएंट कंपोनंट्स आर रिलेटिव्हली बिगर. जे काही कंपोनंट्स तुम्ही मिक्स केलेले आहेत त्यांच्या पार्टिकलचा साईज जास्त असतो. फॉर एक्झाम्पल मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर. तुम्ही डोळ्यांनी सुद्धा वेगवेगळे त्याच्यातले ओळखू शकताय, मीठ कोणतं आहे, साखर कोणती आहे ते. दुसरा प्रकार आहे कोलायडल डिस्पर्शन. Sizes of the particles dispersed in solvent are in the range of 10 raised to minus 7 centimeter to 10 raised to minus 4 centimeter. सायझेस लक्षात ठेवा. MCQ ला काहीही विचारू शकतात, त्यामुळे हे करून ठेवा. फॉर एक्झाम्पल फेरिक हायड्रॉक्साईड सोल, आर्सेनिक सल्फाइड सोल. हे जे सोल वगैरे जे म्हटलेलं आहे या प्रकारचे जे काही नावं आहेत ती पुढच्या पार्टमध्ये आहेत आपल्याला, त्यावेळेला बघू आपण डिटेलमध्ये. तर हे कोलायडल डिस्पर्शन कन्सिडर केलेले आहेत. तिसरा प्रकार त्याच्यातला आहे ट्रू सोल्युशन. ए ट्रू सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज ए होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. इथंपैकी बऱ्यापैकी तीच डेफिनेशन आहे. पुढे बघा काय म्हटलंय. द कंपोजिशन ऑफ विच इज नॉट फिक्स्ड. ज्याचं कंपोजिशन फिक्स्ड नसतं अँड मे बी व्हेरिड विदिन सर्टन लिमिट्स. एका ठराविक लिमिटमध्ये तुम्ही ते कंपोजिशन चेंज करू शकताय. म्हणजे समजा जर 2 घटक त्याच्यामध्ये असतील तर एकाचं प्रमाण कमी, दुसऱ्याचं प्रमाण जास्त, अशा पद्धतीनं तुम्ही त्याला चेंज करू शकताय. फक्त एका ठराविक लिमिटमध्येच तुम्ही हे चेंज करू शकताय, ते त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केले. द साईज ऑफ द पार्टिकल्स. आता या ट्रू सोल्युशन मधला पार्टिकल साईज जो आहे इट इज व्हेरी स्मॉल अँड ऑफ द ऑर्डर ऑफ 10 raised to minus 8 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. ट्रू सोल्युशन मधला पार्टिकल साईज जो आहे तो 10 raised to minus 8 सेंटीमीटर या रेंज मधला आहे. त्याच्या पुढे आहे बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन, बायनरी मीन्स 2. सो इट इज कंपोज्ड ऑफ ओनली 2 केमिकल कंपोनंट्स. याच्यामध्ये फक्त 2च कंपोनंट्स असतील. द कंपोनंट विच इज प्रेझेंट इन लार्जर प्रोपोर्शन अँड इन विच सोल्युशन फॉर्मेशन टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट. तर त्या 2 कंपोनंट पैकी जो कंपोनंट जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल आणि ज्याच्यामध्ये सोल्युशन तयार केलं जाईल त्याला सॉल्व्हंट म्हणायचं. साहजिकच जो कमी प्रमाणात प्रेझेंट असेल आणि जो डिझॉल्व्ह होईल त्याला सोल्यूट म्हणायचं. अँड दॅट विच इज प्रेझेंट इन स्मॉलर प्रोपोर्शन अँड डिझॉल्व्स इज कॉल्ड ॲज सोल्यूट. आणि जो कमी प्रमाणात प्रेझेंट आहे आणि तो स्वतः डिझॉल्व्ह होतो त्याला सोल्यूट म्हणायचं. त्यामुळे हे 2 गोष्टी आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. या दोघांना तुम्ही मिक्स केलं की सोल्युशन तयार होतं. डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन मध्ये काय बघा. द क्वांटिटी ऑफ सोल्यूट इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड विथ द सॉल्व्हंट. सोल्यूटचं प्रमाण अतिशय कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू सॉल्व्हंट, त्याला डायल्यूट म्हणतात. द क्वांटिटी ऑफ सोल्यूट इज लार्ज ॲज कम्पेअर्ड विथ सॉल्व्हंट, त्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणायचं. म्हणजे जर सोल्यूटचं प्रमाण जास्त असेल कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, सोल्यूटचं प्रमाण कमी असेल डायल्यूट सोल्युशन. सिंपल सिंपल गोष्टी आहेत. नेक्स्ट डेफिनेशन बघा. आयडियल सोल्युशन करून ठेवा डेफिनेशन.
A solution which is formed without evolution or absorption of heat is called an ideal solution. म्हणजे असं सोल्युशन की जे फॉर्म होताना कोणत्याही प्रकारे हीट एनर्जी बाहेर टाकली जात नाही, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब सुद्धा होत नाही, त्याला आयडियल सोल्युशन म्हणतात. मग नॉन आयडियल सोल्युशन काय असणार आहे, त्याच्यामध्ये एक तर इव्होल्युशन ऑफ हीट होत असणार आहे किंवा ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट होत असणार आहे. कन्सेप्ट सिम्पल आहे, फक्त करून ठेवा. डेफिनेशन विचारली तर हीच डेफिनेशन आली पाहिजे. टाइप्स ऑफ सोल्युशन्स, तर याचे एकूण 9 टाइप्स सांगितलेले आहेत, डिपेंडिंग ऑन द स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट ॲज गिव्हन बिलो. मग इथं ते टेबल दिले, मात्र याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला सोल वगैरे पुढे बघायचं आहे म्हणून, पण ते इथं दिलेलं नाहीये. ते तुम्हाला 11वी मध्ये ऍडसॉर्शन अँड कोलाइड्स मध्ये आहे बघा, एकदा चेक करून घ्या. ते सोल कुणाला म्हणतात, एरोसोल कुणाला म्हणतात, इमल्शन कुणाला म्हणतात, ते सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जे टेबल आहे, हे टेबल व्यवस्थित करून ठेवा. ह्याच्यातली एक्झाम्पल्स विचारतात आणि त्याच्यामधलं सोल्यूट कसला आहे, सॉल्व्हंट कसला आहे, त्याची स्टेट सांगायची असते. आता इथं बघा बरं, सी वॉटर म्हटले, सी वॉटर, बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन आणि शुगर इन वॉटर. इथं तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल शुगर इन वॉटर म्हणजे इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे, साखरेचं प्रमाण कमी आहे. याचा अर्थ सोल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. सी वॉटर मध्ये पण तेच आहे. बेन्झॉइक ऍसिड इन बेन्झिन ते पण याच कॅटेगरीमध्ये येतं. दुसरा प्रकार आहे दोन्ही पण सॉलिड आहेत म्हणून सांगितले. फॉर एक्झाम्पल मेटल अलॉईज, त्याच्यातले एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ब्रास, ब्रॉन्झ. याच्या पुढे आहे सॉलिड आणि गॅस. गॅसचं प्रमाण जास्त असेल, सॉलिडचं प्रमाण कमी असेल. फॉर एक्झाम्पल आयोडीन इन एअर. दोन्ही पण लिक्विड असतील, गॅसोलिन, इथॅनॉल इन वॉटर. गॅसोलिन म्हणजे पेट्रोल, पेट्रोल डिझेल त्या पद्धतीचे कन्सिडर करू शकता तुम्ही. इथॅनॉल इन वॉटर. पुढचं आहे लिक्विड आणि सॉलिड. सोल्यूट आहे लिक्विड फॉर्मॅटमध्ये, सॉल्व्हंट आहे सॉलिड फॉर्मॅटमध्ये, सॉलिडचं प्रमाण जास्त असेल. अमलगम्स ऑफ मर्क्युरी विथ मेटल्स सच ॲज मर्क्युरी इन सिल्वर. हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा. जिथं अमलगम येईल तिथं मर्क्युरी असणार, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये ह्या मर्क्युरीचं प्रमाण कमी असतं, सॉलिडचं प्रमाण जास्त असतं, सिल्व्हर मध्ये केलेलं आहे त्यांनी. त्याच्या पुढे आहे स्टेट ऑफ सोल्यूट आहे लिक्विड आणि सॉल्व्हंट आहे गॅस. फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. पुढचा प्रकार आहे गॅस आणि लिक्विड. सोल्यूट गॅस आहे, सॉल्व्हंट आहे लिक्विड. फॉर एक्झाम्पल कार्बोनेटेड वॉटर, CO2 इन वॉटर, ऑक्सिजन इन वॉटर. त्यामुळे कोण कशामध्ये मिक्स झालेला आहे, त्याच्यातलं सॉल्व्हंट कोण, सोल्यूट कोण, काळजीपूर्वक बघा. गॅस सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन इन पॅलॅडियम. दोन्ही पण गॅसच आहेत. फॉर एक्झाम्पल एअर, ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन अँड अदर गॅसेस. त्यामुळे हे बघून ठेवा. याच्याही पेक्षा वेगळी थोडी उदाहरणं तुम्हाला 11वीच्या प्रकरणामध्ये ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स मध्ये बघायला मिळतील. तिथं यांची नावं पण बघायला मिळतील, ती जरा व्यवस्थित फक्त बघून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे कपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व्ह द सोल्यूट. एखाद्या सोल्युशन मध्ये किती सॉल्व्हंट, किती सोल्यूट त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, त्याची कपॅसिटी. So when a solute is added to a solvent, it dissolves readily at first. समजा पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर ऍड केली, ते चटकन विरघळतं. The dissolution then slows down as more solute is added. आता जर परत तुम्ही त्याच्यामध्ये साखर ऍड केली तर ती साखर तेवढ्याच रेटनं डिझॉल्व्ह होत नाही, ती हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागते. म्हणजे त्याचा रेट ऑफ डिझोल्युशन जो आहे तो कमी होतो. इफ द ऍडिशन ऑफ सोल्यूट इज कंटिन्यूड द डिझोल्युशन स्टॉप्स. अशा पद्धतीने जर तुम्ही साखर त्याच्यामध्ये ऍड करत गेला
तर एका पर्टिक्युलर स्टेजला आल्यानंतर साखर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणे थांबते. म्हणजेच त्या वॉटरची साखरेला डिझॉल्व्ह करून घेण्याची क्षमता, त्याची कपॅसिटी संपली. द सोल्युशन ॲट धिस पॉइंट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. अशा सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतात. A dynamic equilibrium can be reached where the number of solute molecules leaving the crystal to pass into the solution is equal to number returning from the solution to the crystal. हे काय म्हटले बघा वाक्य, एवढं मोठं वाक्य आहे. आपण काय केले, सोल्यूट आणि सॉल्व्हंट ऍड केले आणि कोणत्या लेवलला गेलोय आपण, सॅच्युरेशनच्या लेवलला गेलो. मग या सॅच्युरेशनच्या वेळेला इक्वेशन असं आहे, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट करून सोल्युशन तयार झालं. तर त्यांनी काय सांगितले, सोल्यूट हे जे सोल्यूट आहे ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार आणि त्याचं कन्व्हर्शन सोल्युशन मध्ये होणार. मग असे किती नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स सोल्युशन मध्ये जातात त्यांची संख्या, आणि हे सोल्युशन सॅच्युरेटेड असल्यामुळं त्याच्यातून काही सोल्यूट मॉलिक्युल्स हे परत रिक्रिस्टलाइज होतात, क्रिस्टलमध्ये त्यांचं कन्व्हर्शन होतं आणि ते परत आहे तसं सोल्यूट आणि सॉल्व्हंट वेगवेगळे होतात. म्हणजे ही फॉरवर्ड रिॲक्शन ही आहे डिझोल्युशनची, की ज्याच्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार. तर अशा सोल्यूटच्या मॉलिक्युलची संख्या आणि सोल्युशन मधून बाहेर पडणाऱ्या सोल्यूटच्या क्रिस्टल्सची संख्या, ती प्रोसेस आहे क्रिस्टलायझेशन, ही संख्या इक्वल असते म्हणून सांगितली. म्हणजे ज्या वेळेला सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये ह्या दोनही प्रोसेसेस सुरू असतात आणि एक डायनॅमिक इक्विलिब्रियम असतं. त्या इक्विलिब्रियमला तुम्ही असं कन्सिडर करू शकताय की समजा सोल्यूटचे 10 मॉलिक्युल्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाले आणि सोल्युशन मध्ये कन्व्हर्ट झाले, तर सोल्युशन मधून सुद्धा 10 सोल्यूट पार्टिकल्स हे त्याच्यातून बाहेर पडून इकडे येतात. म्हणजे या दोन्ही प्रोसेसेस सायमल्टेनियसली सुरू असतात. ए सॅच्युरेटेड सोल्युशन कंटेन्स मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन ए गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ॲट ए गिव्हन टेम्परेचर. सॅच्युरेटेड सोल्युशन ज्या वेळेला फॉर्म होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सोल्यूट डिझॉल्व्ह झालेला असतो. मग जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ती व्हॅल्यू तेवढीच राहते. टेम्परेचर जर तुम्ही चेंज केलं तर त्या संख्येमध्ये फरक पडू शकतो. तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर अजून जास्त सोल्यूट त्याच्यात डिझॉल्व्ह होऊ शकतो. ते बघायचं आपल्याला पुढे याच्यामध्ये. ए सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सोल्यूट इज सेड टू बी सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता हे काय झालं, या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सोल्यूट प्रेझेंट आहे. याच्यापेक्षा पण जास्त सोल्यूट जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केला तर तयार होणाऱ्या सोल्युशनला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. सच सोल्युशन्स आर अनस्टेबल. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स ही स्टेबल नसतात, दे आर अनस्टेबल. The precipitation occurs by addition of a tiny crystal of solute and the supersaturated solution changes to saturated solution. समजा माझ्याकडे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, तुम्ही फक्त काय करायचं, त्याच्यामध्ये त्या सोल्यूटचा अगदी एखादा छोटा क्रिस्टल जरी टाकला, टिनी क्रिस्टल म्हटलं, म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात जरी सोल्यूट त्याच्यामध्ये ऍड केलं तर प्रेसिपिटेशन होतं. म्हणजेच हे आपण जे सुरुवातीला जी प्रोसेस सांगितली क्रिस्टलायझेशन, ही रिव्हर्स रिॲक्शन घडायला लागते आणि त्याच्यामधला जो सोल्यूट आहे त्याचं कन्व्हर्शन क्रिस्टलायझेशन मध्ये व्हायला लागतं. साहजिकच त्या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मधल्या सोल्यूटचं प्रमाण कमी होणार आणि त्या सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये. लक्षात ठेवा हे काय येते, कारण ह्याचा संबंध पुढच्या प्रकरणामध्ये येईल. आयोनिक इक्विलिब्रियामध्ये प्रेसिपिटेशन वगैरे सगळं आहे,
त्या ठिकाणी तुम्हाला ते लागेल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सोल्युबिलिटी. इम्पॉर्टंट पॉइंट करून ठेवा. द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इज इट्स अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट ए स्पेसिफिक टेम्परेचर. तर एखाद्या सोल्यूटची सोल्युबिलिटी किती असते, तर ती काय म्हटलंय, अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. अमाऊंट म्हणजे त्याचं नंबर ऑफ मोल्स घ्यायचे, पर युनिट व्हॉल्यूम तिथं वापरतात लिटर, त्यामुळं ह्याचं युनिट येतं मोल पर लिटर किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब असं पण तुम्ही घेऊ शकता. मग हे कॉन्सन्ट्रेशनचीच युनिट्स आहेत. द सोल्युबिलिटी ऑफ ए सोल्यूट इज इट्स मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन अँड एक्सप्रेस्ड इन द कॉन्सन्ट्रेशन युनिट मोल पर लिटर. त्यामुळे सोल्युबिलिटी आणि कॉन्सन्ट्रेशन ही साधारणपणे एकाच युनिटमध्ये सांगितली जाते. युनिट लक्षात ठेवा. नाउ द फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, टेम्परेचर अँड प्रेशर. एकूण 3 प्रकार सांगितलेले आहेत. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर, तिसरा फॅक्टर आहे प्रेशर. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट टर्म्स. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट ते पहिल्यांदा बघूयात. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सबस्टन्सेस हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर लाईकली टू बी सोल्युबल इन इच अदर. ज्या सबस्टन्सेस मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एकसारखे असतात ते एकमेकांमध्ये चटकन डिझॉल्व्ह होतात. त्याच्यासाठी त्यांनी वाक्य काय सांगितले बघा, लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजे जर पोलर सोल्यूट असेल आणि सॉल्व्हंट सुद्धा पोलर असेल तर ते चटकन डिझॉल्व्ह होतात. फॉर एक्झाम्पल NaCl अँड वॉटर हे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकताय. आणि जर दोघं पण नॉन पोलर असतील तर ते पण चटकन डिझॉल्व्ह होतील. त्यामुळे ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा, कोण कोणामध्ये डिझॉल्व्ह होईल, काय होईल, ह्या गोष्टी जरा थोड्याशा पुढे वापराव्या लागतील तुम्हाला. जनरली polar solutes dissolve in polar solvents because solute-solute, solute-solvent and solvent-solvent interactions are of same magnitude. ह्याने कसं केलेलं आहे बघा इथं. सोल्यूट म्हटले पहिल्यांदा. समजा मी NaCl घेतलं तर NaCl चा एक मॉलिक्यूल आणि NaCl चा तसलाच दुसरा मॉलिक्यूल हे झालं सोल्यूट. NaCl मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर दुसरा प्रकार सांगितलाय त्यांनी सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे NaCl आणि वॉटर. आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे सॉल्व्हंट म्हणजेच H2O. ही सगळ्या प्रकारची इंटरॅक्शन्स ही सेम मॅग्निट्यूडची असतात, म्हणून ते चटकन एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होतात इझिली. फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, तेच NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. त्यात काय काय म्हटले बघा. द स्ट्रॉंग आयॉन डायपोल इंटरॅक्शन्स ऑफ Na प्लस अँड Cl मायनस आयॉन्स विथ वॉटर मॉलिक्युल्स. Na प्लस Cl मायनस हे वॉटर मॉलिक्युल्स बरोबर त्यांचे स्ट्रॉंग आयॉन डायपोल इंटरॅक्शन्स आहेत. वॉटर मॉलिक्युल डायपोल आहे, Na प्लस आणि Cl मायनस आयॉन्स आहेत. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन वॉटर मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आणि आयॉन इंटरॅक्शन्स बिटवीन Na प्लस अँड Cl मायनस आयॉन्स दे आर कम्पेरेबल. हे जितके काही सगळे फोर्सेस सांगितलेले आहेत, वेगवेगळे टाइप सांगितलेले आहेत, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेटली सेम असतात. नॉन पोलर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक, हे लक्षात ठेवा, कोलेस्टेरॉल डिझॉल्व्स इन नॉन पोलर सॉल्व्हंट सच ॲज पेन्सिल. हे नावं लक्षात ठेवा, कारण हे शक्यतो करून आपल्या वापरामध्ये कुठं काही नसतं. त्यामुळे बघून ठेवा, एक्झाम्पल विचारलं आपल्याला माहित असावं. शुगर डिझॉल्व्स इन वॉटर. द डिझॉल्युशन ऑफ शुगर इन वॉटर is due to intermolecular hydrogen bonding between sugar and water.
साखर पाण्यामध्ये चटकन विरघळते. त्याचं कारण आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. त्यामुळं काय तुम्ही डिझॉल्व्ह करताय त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस असतात ते जरा व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. हा दुसरा घटक की ज्याच्यावरती सोल्युबिलिटी अवलंबून असते. द सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर अँड इट डिपेंड्स अपॉन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सोल्युबिलिटी जी आहे ती टेम्परेचर वरती डिपेंडंट असते, शिवाय ती एन्थाल्पी वरती पण अवलंबून असते. डेल्टा एच ची व्हॅल्यू, त्याचे डिटेल्स आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये होतील. जे तुम्ही रिएक्शन मध्ये सगळ्यात शेवटी लिहिता रिएक्शन मध्ये एखाद्या की डेल्टा एच इक्वल टू -313.5 किलो जूल वगैरे, की त्या रिएक्शन मधून बाहेर पडलेली एवढी एन्थाल्पी किंवा एनर्जी असते, त्याला एन्थाल्पी असं म्हणतात. सो फॉर अन एंडोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक म्हणजे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होणार, द सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स इनक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर. हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते, त्यावेळेला सोल्युबिलिटी इनक्रीज होते, टेम्परेचर सुद्धा वाढणार कारण हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते. याला प्रिन्सिपल आहे ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. हे सुद्धा आहे पुढे अजून. द ऍडिशन ऑफ हीट causes a stress on the saturated solution which favors endothermic process. एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते आणि ही जी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याच्यामुळं त्या सॅच्युरेटेड सोल्युशन वरती स्ट्रेस क्रिएट होतो, अजून सबस्टन्स त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, टेम्परेचर वाढतं आणि त्याची सोल्युबिलिटी सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल डिझोल्युशन ऑफ KCl इन वॉटर. एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर अन एक्झोथर्मिक प्रोसेस इट्स सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इनक्रीज ऑफ टेम्परेचर. थांबा जरा, इथं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, इथं डिक्रीज ऑफ टेम्परेचर पाहिजे, कारण जर इथं हीट एनर्जी बाहेर पडणार असेल तर टेम्परेचर कमी होणार त्याचं. काय म्हटलंय? एक्झोथर्मिक प्रोसेस म्हटलंय. फॉर एक्झोथर्मिक प्रोसेस सोल्युबिलिटी डिक्रीज होते. एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. हीट एनर्जी बाहेर टाकली जाते त्यावेळेला त्याची, थांबा एकच मिनिट, त्याचं वाक्य बघूया जरा. तर याच्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीजच होतं, कारण याच्यामध्ये जी हीट एनर्जी बाहेर पडते ती हीट एनर्जी सगळ्या सोल्युशनला मिळत असल्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीजच होतं. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जरा पॉइंट्स जे आहेत ते जरा व्यवस्थित बघा काय करावं लागतंय ते, कारण हे थोडंसं पाठांतर पण करावं लागेल. कारण इथं पण बघा, इथं पण टेम्परेचर वाढते पण इथं पण टेम्परेचर वाढते, पण सोल्युबिलिटी एंडोथर्मिक मध्ये इन्क्रीज होते, याच्यामध्ये एक्झोथर्मिक मध्ये डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल डिझोल्युशन ऑफ CaCl2, कॅल्शियम क्लोराइड, लिथियम सल्फेट, वॉटर H2O इन वॉटर. हे त्यांनी एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, ती बघून घ्या जरा व्यवस्थित. एक जरा व्यवस्थित बघून घ्या. Li2SO4H2O इन वॉटर असं येते. हे अशा पद्धतीनं पुढे जे वॉटर मोलेक्युल लिहिलेले असतात यांना वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं सुद्धा म्हणतात. माहिती असू दे, काही काही ठिकाणी तुम्हाला ते दिसतील फॉर्म्युल्यामध्ये तसे लिहिलेले. But there is no direct correlation between solubility and exothermicity or endothermicity. पण यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट असं कोरिलेशन सांगता येत नाही. कशामध्ये? सोल्युबिलिटी, एक्झोथर्मिसिटी अँड एंडोथर्मिसिटी. फॉर एक्झाम्पल डिझोल्युशन ऑफ CaCl2 in water is exothermic,
and that of NH4NO3 ammonium nitrate हे कॅल्शियम क्लोराईड इज एंडोथर्मिक. त्यामुळे यांच्यामध्ये कुठलंही रिलेशन आपण सांगू शकत नाही. द सोल्युबिलिटी ऑफ दीज इनक्रीज विथ टेम्परेचर. यांची सोल्युबिलिटी वाढते विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. Figure shows the result of experimental determination of solubilities of some ionic solids in water at various temperature. मग त्यांनी काय केलेलं आहे, हे बघा, हे वेगवेगळे त्यांनी सॉलिड्स घेतलेले आहेत, कंपाऊंड्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या सोल्युबिलिटीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. काय त्याच्यामधून रिझल्ट मिळतोय का हे बघण्यासाठी. त्यांनी आधी सांगितले देर इज अ नो सच कोरिलेशन. ठीक आहे, तरी पण ऑब्झर्वेशन बघून घेऊ आपण. Solubilities of NaBr, NaCl and KCl change slightly with the temperature. या तिघांच्या बाबतीत सोल्युबिलिटी मध्ये फारसा काही फरक पडत नाही. आता इथं ते कुठले आहेत त्यांना फक्त मार्किंग करतोय. NaBr ग्राफ बऱ्यापैकी फ्लॅटच आहे. त्यानंतर NaCl, KCl फार मोठे काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर आहे सोल्युबिलिटीज ऑफ KNO3, NaNO3 and KBr. They increase appreciably with increase in temperature. या तिघांच्या बाबतीत मात्र सोल्युबिलिटी वाढते, बऱ्यापैकी वाढते. आता बघा KNO3 ते हित आहे, त्याच्यानंतर NaNO3 ते हित आहे. ग्राफ बघा डायरेक्ट असा वरती येतो एकदम, आणि KBr ते हित आहे. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इनक्रीज ऑफ टेम्परेचर. हे जरा लक्षात ठेवा. टेम्परेचर वाढवल्यानंतर Na2SO4 ची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. महत्वाचं एखादं वेगळं एक्झाम्पल म्हणून विचारू शकतात. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर युजली डिक्रीजेस विथ इनक्रीज ऑफ टेम्परेचर. अतिशय महत्वाचं वाक्य. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले जे गॅसेस आहेत त्यांची सोल्युबिलिटी मात्र विथ इनक्रीज इन टेम्परेचर डिक्रीज होते. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर जर वाढलं तर त्याच्यातले गॅसेस बाहेर पडायला लागतात. सो व्हेन गॅसेस आर डिझॉल्व्ड इन वॉटर द गॅस मॉलिक्युल्स इन लिक्विड फेज आर कंडेन्स्ड. ज्या वेळेला गॅसेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेला गॅस मॉलिक्युल्सचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. दे आर कंडेन्स्ड. द कंडेन्सेशन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. हे जे कंडेन्सेशन आहे ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर मस्ट डिक्रीज ॲज टेम्परेचर इज रेज्ड. त्यामुळं जर तुम्ही पाण्याचं टेम्परेचर जर वाढवलं तर त्याच्यातली गॅसची सोल्युबिलिटी ही डिक्रीज झाली पाहिजे. त्याचं कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता या सोल्युबिलिटीचा परिणाम कशा पद्धतीनं होतो त्याचं एक अतिशय छान उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा जरा. इन मोस्ट ऑफ द कंट्रीज, फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स, लार्ज अमाउंट ऑफ वॉटर फ्रॉम रिव्हर्स अँड लेक्स आर युज्ड फॉर इंडस्ट्रियल कुलिंग. काय केलं जातं, इंडस्ट्रीज मध्ये कुलिंग पर्पज साठी पाण्याचा वापर होतो. हे पाणी नदीतून, शेजारी पाजारी असणाऱ्या तलावातून, जिथं जिथं पाण्याचे सोर्स आहे तिथून घेतलं जातं. द कुलिंग प्रोसेस हीट्स वॉटर अँड हॉट वॉटर इज रिलीज्ड अगेन बॅक टू रिव्हर अँड लेक्स. ही जी कुलिंग प्रोसेस आहे ती कुलिंग प्रोसेस काय करते, पाणी त्याच्यातली हीट एनर्जी काढून घेतं. त्यामुळं पाणी गरम होतं, त्यामुळं पाण्याचं टेम्परेचर वाढतं आणि हे हॉट वॉटर परत एकदा त्याच नदीमध्ये, त्याच कालव्यामध्ये किंवा त्याच तलावामध्ये आणून परत सोडलं जातं. मग साहजिकच त्याचं टेम्परेचर वाढतं. हेन्स द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन डिक्रीजेस इन हॉट वॉटर. त्यामुळं त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला जो ऑक्सिजन आहे त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते, विच अफेक्ट्स लाईफ ऑफ कोल्ड ब्लडेड एनिमल्स लाईक फिश. आणि या सगळ्याचा परिणाम
या पाण्यामध्ये राहणारे जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत, म्हणजे माशांसारखे तत्सम जे काही प्राणी आहेत, त्यांना कोल्ड ब्लड ॲनिमल्स असं म्हणतात. तर या सगळ्यांच्या लाईफवरती त्याचा दुष्परिणाम होतो. त्या भागातून एकतर ते मासे दुसरीकडे जातात, नाहीतर मग ते मरतात त्या ठिकाणी. त्यामुळे हे कितपत धोकादायक आहे याचा विचार तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. सेकंड पॉइंट. प्रेशरचा परिणाम सोल्युबिलिटीवरती कसा होतो ते बघा. इम्पॉर्टंट हे सुद्धा. Pressure has no effect on the solubilities of solids and liquids as they are incompressible. हे महत्वाचं वाक्य. सॉलिड आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवरती प्रेशरचा काहीही परिणाम नाही. बरोबर का? परीक्षेत कसे विचारतात, मग कुणावरती होतो? बट प्रेशर अफेक्ट्स ग्रेटली सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड्स. मात्र हे जे प्रेशर आहे ते गॅसेसला लिक्विडमध्ये सोल्युबल होताना त्याच्यावरती मात्र या प्रेशरचा परिणाम होतो. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. जर तुम्ही प्रेशर वाढवलं तर तिथं सोल्युबिलिटी वाढते. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मग याच्यासाठी एक लॉ सांगितलेला आहे, हेनरीज लॉ रिलेट्स सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन अ लिक्विड विथ एक्सटर्नल प्रेशर. मग त्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते हेनरीनं सांगितलेलं आहे. हेनरीज लॉ काय सांगतोय बघा. द सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन ए लिक्विड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. मग एखाद्या गॅसची लिक्विड मधली सोल्युबिलिटी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. इट इज प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. सोल्युशन पेक्षा त्या गॅसचं प्रेशर कितीनं जास्त आहे त्याला प्रोपोर्शनल आहे. लक्षात ठेवा, हे वाक्य प्रयोग इथला बघा असाच येऊ दे. प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. आता याच्यात बाकीचं तिने फॉर्म्युला टाईप काय काय दिलेलं आहे बघा. यस आहे सोल्युबिलिटी मोल पर लिटर मध्ये, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन मोल पर लिटर. P equal to pressure of the gas in bar over the solution. Then according to Henry's law. आता हा हेनरीज लॉ काय सांगतोय बघा. हे दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. यस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढा, एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्या के एच. के एच इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॉल्ड ॲज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आता त्या के एच च युनिट बघायचं आहे आपल्याला. काय फॉर्म्युला तयार करायचं. के एच इक्वल टू हे येणार एस डिव्हायडेड बाय पी. एवढं इथं घेतलेलं आहे. मग सोल्युबिलिटी कशामध्ये सांगतो आपण? मोल पर लिटर मध्ये सांगतो. आणि प्रेशर बार किंवा एटीएम ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं पण घेतो. मग हे बार पण वरती घ्या, त्यामुळे हे काय होईल? मोल पर लिटर पर बार हे असेल. हे त्या के एच च युनिट आहे. मग जर समजा मी याच्यामध्ये प्रेशर 1 बार घेतलं, फॉर्म्युला असा आहे एस इक्वल टू के एच इंटू पी. हे प्रेशर जर 1 बार असेल तर एस इक्वल टू के एच हे असेल. सो हेनरीज कॉन्स्टंट, ह्याच्यावरून हेनरीज कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे. हेनरीज कॉन्स्टंट के एच इज डिफाइन्ड ॲज सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस. के एच इक्वल टू काय आले? यस. म्हणजेच हेनरीज कॉन्स्टंट इक्वल टू सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन ए लिक्विड व्हेन इट्स प्रेशर ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. हे बघा बरं का, हे व्यवस्थित ह्याच्याकडे लक्ष द्या. ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. त्याचे एक्झाम्पल्स बघा कशा पद्धतीने त्याने सांगितलेले आहेत. ते एक्सप्लेनेशन त्याचं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेनेशन त्यांनी केलेलं आहे. बिफोर सीलिंग द बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक.
सॉफ्ट ड्रिंकच्या ज्या बॉटल्स असतात त्या सील करण्याआधी ते काय केलं जातं बघा, इट इज प्रेशराइज्ड बाय ए मिक्सचर ऑफ एअर अँड CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. त्यांना ते पूर्ण सॉफ्ट ड्रिंकची बॉटल सील करण्याआधी त्याच्यामध्ये हाय प्रेशरनं हे मिक्सचर ऍड केलं जातं त्याच्यात. एअर, CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. Due to high partial pressure of CO2, its amount dissolved in soft drinks is higher than the solubility of CO2 under normal conditions. नॉर्मल कंडिशन मध्ये जे CO2 डिझॉल्व्ह होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त CO2 त्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये डिझॉल्व्ह करता येतं. त्याच्यासाठी फक्त काय करायचं आहे, त्याच्यावरती प्रेशर वापरायचं. म्हणजेच काय, तुम्ही जर प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते, हेच त्यांना सांगायचं आहे त्याच्यात. नाउ व्हेन द सील कॅप इज रिमूव्ह, त्याला जे सिलिंग केले वरती जे कॅप आहे तो कॅप रिमूव्ह केला, द एक्सेस डिझॉल्व्ड CO2 अँड एअर सील्ड इन द बॉटल एस्केप्स. तुम्ही त्याचं वरचं टोपण काढलं, कॅप त्याची रिमूव्ह केली, तर ते प्रेशर रिलीज होतं. प्रेशर रिलीज झाल्यामुळं जे एक्स्ट्रा CO2 वॉटर वेपर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून ठेवलं होतं ते त्याच्यातून बाहेर पडतं, कारण प्रेशर डिक्रीज झालं. एक्सटर्नल प्रेशर डिक्रीजेस, therefore solubility of CO2 decreases and it escapes producing effervescence. मग त्याच्यामधून ते बुडबुडे वगैरे ते बाहेर येतात. त्यामुळं ते बुडबुडे का बाहेर येतात किंवा ते बुडबुडे का दिसतात याचं हे कारण आहे ते दुसरं तिसरं काहीही नसून काय आहे, ते कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे आपलं शरीर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतं आणि आपण तसले कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन तेच कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये टाकत असतो. त्यामुळे कुठलं चांगलं कुठलं वाईट याचा विचार तुम्ही करू शकताय. त्याच्या पुढचं अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. अनादर एक्झाम्पल, ऑक्सिजन गॅस इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. हे लक्षात ठेवा बरं का, पाण्यामध्ये ऑक्सिजन जो डिझॉल्व्ह होतो त्याचं प्रमाण खूप कमी असतं. बट द सेम ऑक्सिजन गॅस इज फाउंड टू बी हायली सोल्युबल इन ब्लड. मात्र तोच ऑक्सिजन गॅस ब्लड मध्ये मात्र त्याची सोल्युबिलिटी जास्त आहे. दिस इज बिकॉज द व्हायटल कन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड, हिमोग्लोबिन, रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. ब्लडचा एक महत्वाचा कंपोनंट आहे तो म्हणजे हिमोग्लोबिन. तो त्या ऑक्सिजन बरोबर या पद्धतीनं रिॲक्ट होतो आणि त्याचा हा कंपाऊंड फॉर्म होतो. त्यामुळे जेवढा ऑक्सिजन ब्लड मध्ये येईल तेवढा तो या हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होऊन तो त्या ब्लड मध्ये सोल्युबल राहतो. हेन्स सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन ब्लड increases. The oxygenated blood is pumped to various parts of body for supply of oxygen. मग हे जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्ट कडून वेगवेगळ्या पार्ट्स कडे पंपिंग केलं जातं. त्यामुळं शरीराच्या सर्व भागांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. आता याची काही एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये हेनरीज लॉ चालत नाही. गॅसेस लाईक अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड डू नॉट ओबे हेनरीज लॉ बिकॉज दे रिॲक्ट विथ वॉटर. म्हणजे यांची जर वॉटर मधली सोल्युबिलिटी जर तुम्ही चेक केली अमोनिया आणि CO2 तर तिथं हा हेनरीज लॉ चालत नाही. याचं कारण असं आहे की हे दोघं पण वॉटर बरोबर रिॲक्ट होतात आणि त्यांची रिॲक्शन होऊन वेगळे त्या ठिकाणी आयॉन्स किंवा वेगळे कंपाऊंड फॉर्म होतात. इथं आयॉन्स मध्ये सेपरेशन होतं NH4 प्लस आणि OH मायनस. इथं कार्बॉनिक ऍसिड तयार होतं CO2 आणि H2O च मिळून. Thus, NH3 and CO2 have higher solubilities than expected by Henry's law. त्यामुळे हेनरीच्या नियमाप्रमाणे यांचं सोल्युबिलिटी वाढत नाही, त्याच्याही पेक्षा जास्त आहे म्हणून सांगितलं.
Thus, NH3 and CO2 have a higher solubilities than expected by Henry's law.